नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. अखेर पीक विम्यासाठी जो काही आपल्याला कालावधी आहे त्या संदर्भात GR आलाय. पीक विमा यावर्षी कशी राबवली जाणार त्या संदर्भात माहिती दिली आहे. कुठले जिल्हे याच्यात, कोणत्या कंपन्या याच्यात त्यांनी सांगितलंय. 2 कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये ई पीक पाहणी नंतर फार्मर ID हे सगळ्या गोष्टी आपण अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. कशी ही योजना राबवली जाणार आहे तेही जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. काही पॉईंट मी लिहून घेतलेत GR मधले, ओके. आणि त्या संदर्भात तुम्हाला अजून जर काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. म्हणजे तुम्हाला अजून आपण डिटेलमध्ये एक सेक्शनचा व्हिडिओ नंतर बनवणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. बघा, ही जी काही पीक विमा आहे ही पीक विमा ऐच्छिक आहे आणि याच्यामध्ये स्वेच्छेने आपल्याला भाग घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये कप अँड कप मॉडेल जे काही 80 ते 110% प्रमाणात ते इथे वापरलं जाणार. जवळपास 499 पानाचा हा GR आहे आणि त्या संदर्भात आता याच्यामध्ये माहिती दिली आहे. आता याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होतं किंवा किडीने जे काही नुकसान होतं त्याच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर शेतकऱ्यांना याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे. आता याच्यामध्ये ऐच्छिक सोयीस्कर आहेत, पण जे शेतकऱ्यांनी अजून भाडे कराराने किंवा गहाण वगैरे असं ठेवून जर शेती केली असेल तर अशा शेतकऱ्यांना देखील इथे पीक विमा मिळणार आहे. फक्त त्यांना त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट असेल, जे काही नोंदणीकृत भाडे करार असणार आहे तो भाडे करार आपल्याला तिथे सबमिट करायचा आहे. आता विमा हप्ता आपल्याला खरीपासाठी 2% भरायचा आहे, तर रब्बी पिकांसाठी आपल्याला 5% हा हप्ता भरून ठेवायचा आहे. याच्यामध्ये प्रत्येकसाठी 12 जिल्ह्यांचा समूह आहे. आता 12 जिल्ह्यांच्या समूहासाठी 2 कंपन्या यांनी इथे आपल्याला जाहीर केल्या आहेत. जर आता ही जी काही पीक विमा आहे 80 ते 110च्या मॉडेलनुसार आहे. जर 110%च्या वर इथे नुकसान होत असेल तर तिथे पीक विमा कंपनी 110% पर्यंत पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा देणार. पण 110%च्या वर जर नुकसान झालं तर तिथे राज्य शासन शेतकऱ्यांना पैसे देणार. राज्य शासन तिथे हप्ता किंवा आपला हिस्सा टाकणार आहे. आता हे 110% झालं का कसं झालं हे नुकसानसाठी ई पीक पाहणी होणार आहे आणि त्याच्या आधारावर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील. जर 80%पेक्षा कमी नुकसान झालं असेल तर जी काही 20% असणार आहे ते 20% रक्कम फक्त पीक विमा कंपनी ठेवेल. उर्वरित जी काही रक्कम असणार आहे ती राज्य शासनाला रिटर्न त्यांना करावी लागणार आहे. याच्यामध्ये बोगस जे काही शेतकरी असतात, जर कोणी डुप्लिकेट म्हणजे डबल पीक विमा भरला किंवा जिकडे गायरान वगैरे अशा ठिकाणी जर पीक विमा भरला तर अशा शेतकऱ्यांना तिथे बाद करण्यात येईल, रद्द करण्यात येईल. मित्रांनो, फार्मर ID हे कंपल्सरी असणार आहे, म्हणून एवढ्या दिवसापासून आपण सांगतोय की फार्मर ID तुम्ही काढून घ्या. नंतर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर हे होणार आहे. आता याच्यामध्ये कुठली पिकं कशी कव्हर होणार आहे? रब्बीसाठी याच्यामध्ये भात आहे, ज्वारी आहे, कापूस आहे, कांदा आहे, नाचणी आहे, बाजरी आहे, उडीद आहे, मूग आहे, तूर आहे, धान आहे, मका आहे, भुईमुग आहे, तीळ आहे आणि सोयाबीन हे खरीपाच्या पिकांसाठी आपल्याला तिथे पीक विमा भरता येणार आहे. रब्बीसाठी पण सेमच असणार आहे. जे काही पण उन्हाळी पिकं जसं की गहू झाला, ज्वारी झाले, हरभरा झाला, भुईमुग झाला, अजून काही इतर पिकं आहेत तेही याच्यामध्ये कव्हर करण्यात आले. आता 2 कंपन्या याच्यामध्ये दिल्या आहेत. पहिली कंपनी जी की ICICI लोंबार्ड. आता ICICI लोंबार्डसाठी धाराशिव जिल्हा आहे, नंतर लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा आहे. 3 जिल्ह्यांसाठी ICICI लोंबार्ड. आणि जे काही उर्वरित जिल्हे जसे की तुमचं अहिल्यानगर आहे, नाशिक आहे, सोलापूर आहे, जळगाव आहे, सातारा, परभणी, नागपूर, गोंदिया, नांदेड, रायगड, ठाणे, रत्नागिरी, नंतर छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, भंडारा, वाशिम, वर्धा, सांगली, नंदुरबार, बुलढाणा, अजून काही सुटलं असेल तर ते भारतीय कृषी विमा कंपनीच्या अंडर हे राहतील. आता याचा जो काही कालावधी मित्रांनो, हा कालावधी आपल्याला 1 जुलैपासून आपल्याला पीक विमा भरता येणार आहे. तो कसा भरायचा तेही आपण इथे तुम्हाला दाखवणार आहे, लाईव्ह दाखवणार आहे कशा पद्धतीचा भरायचा. आणि याची लास्ट डेट आहे मित्रांनो 31 जुलैपर्यंत. ह्या ज्या काही डेट्स आहेत ऑलरेडी डिले झालाय. आता हा जो काही पीक विमा होता हा जून मध्येच यायला पाहिजे होता, ओके, पण आता हा डिले झाला. आता याच्यामध्ये अजून नंतर तर वाढ मिळतेच, काही 10-15 दिवस, 2-3 दिवस ही वाढ मिळते आपल्याला पीक विमा भरायला. पण तेवढा काही वेळ भरू नका, लगेच तुम्ही हा पीक विमा 1 जुलैपासून सुरुवात करा भरण्यासाठी मित्रांनो. आणि याच्या जे काही रब्बीच्या, या खरीपाच्या झाल्या, रब्बीच्या ज्या काही तारखा आहेत त्या रब्बीच्या तारखा वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या असणार आहे. सो असा ओव्हरऑल 499 म्हणजे जवळपास 500 पानाचा GR आहे. ह्याच्यामधनं तर आपण हा ओव्हरऑल एक समरी बनवली. पण आता याच्यासाठी जे काही एक पॉइंट आहे, जसं की कंपनी कुठली, ते कंपनीचं बॅकग्राऊंड काय, किंवा पिकं कुठले किंवा जिल्हे कुठले, या संदर्भात आपण एक डिटेलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहेत. त्यासाठी सबस्क्राईब करून द्या, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.